2021 साली महाराष्ट्र साहित्य परिषदेची पंचवार्षिक निवडणूक होणं अपेक्षित होतं. त्यावेळच्या त्यांच्या सर्वसाधारण सभेमध्ये त्यांनी निवडणूक घेतली नाही. ही कार्यकारिणी आवाजी मतदानाने निवडून आली असं लिहिलेलं आहे. आवाजी मतदानाने निवडणूक करण्याची त्यांच्या घटनेमध्ये तरतूदच नाही. पुणे विद्यापीठाचे जुने 5 जिल्हे पुणे, नगर, नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार. शिवाजी विद्यापीठाचे 4 जिल्हे सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर. कोकणातले 2 जिल्हे सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि तुमचे मुंबईतले नवी मुंबई आणि ठाणे जिल्हा एवढं याचं कार्यक्षेत्र आहे. जेव्हा ते अखिल भारतीय साहित्य महामंडळ पुण्यामध्ये आलं त्यावेळेला इथली जी कार्यकारिणी आहे तीच अखिल भारतीय साहित्य महामंडळाची कार्यकारिणी होते अशी त्यांची तरतूद आहे. त्यामुळे या महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या बेकायदेशीर किंवा घटनाबाह्य किंवा घटनाविरोधी कार्यकारिणीला अखिल भारतीय साहित्य महामंडळाची कार्यकारिणी होण्याची संधी मिळाली. आम्ही न्याय मागतो. आम्ही असं म्हणत नाही की आमचं म्हणणं बरोबर आहे हे तुम्ही जाहीर करा. आम्ही असं म्हणत नाही. आम्ही काय म्हणतो, जी कागदपत्र तुमच्यासमोर आहेत त्या कागदपत्राच्या आधाराने निवडणूक झाली की नाही, ती योग्य आहे की नाही, ती संस्थेच्या घटनेनुसार आहे की नाही एवढं सांगा, संपला विषय. हो, आम्ही संघाचे स्वयंसेवक आहोत. मी विद्यार्थी परिषदेचं विद्यार्थी दशेपासून गेले 40-45 वर्षे अत्यंत क्रियाशील काम केलं. विद्यार्थी परिषदेचा मी प्रांताचा पदाधिकारी होतो, विद्यापीठ विकास मंचाचा प्रांताचा पदाधिकारी होतो. त्यामुळे मी विद्यार्थी परिषद संघाचा कार्यकर्ता स्वयंसेवक आहे. याविषयी लपून राहण्यासारखं काही नाही आहे. ती अशी काही मोठी सत्ता गाजवायचं केंद्र नाही आहे. ते साहित्यिक चळवळीचं, सामाजिक प्रबोधनाची चळवळ आहे ती. महाराष्ट्रातल्या जेनझीला स्वतःचं, राज्याचं आणि देशाचं भविष्य कसं दिसतं? पुणे मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्र अंडर कन्स्ट्रक्शन आहे का? AI पासून आपलं करिअर वाचवण्यासाठी काय करायचं? जात जनगणनेचा तिढा कसा सुटणार? या आणि अशा असंख्य विषयांवर थेट भाष्य करणारा एकमेव फ्युचरिस्टिक दिवाळी अंक द इनसाइट. अंक घरपोच मिळवण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा. नमस्कार, द पॉलिटिक्समध्ये आपलं स्वागत. मंडळी, राजकारण हे फक्त राजकीय पक्ष किंवा राजकारण्यांपुरतंच मर्यादित असतं असं नव्हे, तर जीवनाच्या विविध क्षेत्रांमध्ये राजकारण घडत असतं, ते आपण अनुभवत असतो. साहित्य क्षेत्र देखील त्याला अपवाद नाही. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाची घटक असलेली मराठी साहित्य परिषद गेल्या काही काळापासून महाराष्ट्र साहित्य परिषद गेल्या काही काळापासून चर्चेत आहे. त्या ठिकाणी मोठं वादंग सुरू आहे आणि याच अनुषंगाने आज आपण बोलणार आहोत. मी अरुण मेहत्रे आणि माझ्यासोबत आहेत प्राध्यापक धनंजय कुलकर्णी. नमस्ते. धनंजय कुलकर्णी सरांचा परिचय असा की ते शिक्षण क्षेत्रातले तज्ज्ञ म्हणून, अभ्यासक म्हणून आपल्याला परिचित आहेत. मात्र त्याचवेळी साहित्य क्षेत्रामध्ये देखील त्यांची रुची आहे आणि ती रुची इतकी वाढली आहे की साहित्य क्षेत्रामध्ये काहीतरी परिवर्तन घडावं, साहित्य क्षेत्रातल्या संस्थांमध्ये काहीतरी बदल घडावेत यासाठी ते आता आक्रमकपणे कार्यरत आहेत. आक्रमकपणे म्हणण्याचं कारण असं की त्यांनी एक प्रकारची लढाई किंवा लढाच आता सुरू केला आहे आणि तो, ज्याचा उल्लेख मी आत्ता केला, महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या संदर्भाने. तर सगळ्यात पहिला प्रश्न की तुमचं आणि या साहित्य क्षेत्राचा काय संबंध आहे? म्हणजे मी बोलताना म्हटलं की तुम्हाला रुची निर्माण झाली आणि हे सगळं झालं, पण काय? कारण तुम्ही सभासद तरी आहात का महाराष्ट्र साहित्य परिषदेचे? कारण एवढी मोठी संस्था जी मला वाटतं 1906 म्हणजे स्वातंत्र्य मिळण्याच्या 40 वर्षाआधी अस्तित्वात आलेली, स्थापना 100 वर्षाची परंपरा असलेली संस्था आहे आणि सन्माननीय संस्था अशी आहे. मारे गोविंद रानडे काय, लोकमान्य टिळक काय अशा लोकांनी पुढाकार घेऊन ज्या संस्थेचं बीजारोपण केलं आणि आज ती गेली 100 वर्ष कार्यरत आहे, अशा संस्थेशी संबंधित. बरोबर. पहिला तुमच्या प्रश्नाला उत्तर नक्की देतो. मी महाराष्ट्र साहित्य परिषदेचा 4 आण्याचा सुद्धा सदस्य नाही. बर. मी एक साहित्य क्षेत्रातला वाचक आहे. मी लेखक आहे. मी एक तरुणांना उद्देशून एक पुस्तक लिहिलेलं आहे. गीत रामायणावरती लिहिलेलं पुस्तक आहे. पत्ररूप भावार्थ गीत रामायण. गीत रामायणाच्या 56 गीतांवरती 56 पत्र तरुणांना उद्देशून लिहिली. त्याचं पुस्तक प्रकाशित झालं. हेतू एवढाच की अभिजात साहित्य विद्यार्थ्यांच्यापर्यंत पोचलं पाहिजे, त्यांची मराठी अधिक समृद्ध झाली पाहिजे या हेतून लिहिलं. तसं म्हणलं तर माझा साहित्य क्षेत्राशी संबंध आहे की नाही, तर आहे. एक, मी 35 वर्ष प्राध्यापकी केली, विद्यार्थ्यांना शिकवलं. SNDT महिला महाविद्यालयात मी शिकवलं. त्यामुळे विद्यार्थ्यांशी संबंध, विद्यार्थी चळवळीत काम केल्यामुळे विद्यार्थ्यांशी संबंध, त्यामुळे नियमित विद्यार्थ्यांच्या बरोबर गेले 40-45 वर्ष मी काम केलेलं आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना शिकवताना सामाजिक साहित्यिक विषयाशी संबंध हा घडी येतो.
आणि मी पुणे विद्यापीठाच्या अधिसभेवरती 15 वर्ष काम केलं. त्यामुळे विद्यापीठातले सगळे शैक्षणिक प्रश्न आहेत, साहित्यिक प्रश्न आहेत, सामाजिक प्रश्न आहेत, त्याच्याशी लढण्याचा प्रश्न आला. त्यामुळे म्हणला तर मी साहित्यिक आहे, म्हणलं तर मी चळवळीशी संबंधित आहे. त्यामुळे चळवळ ही केवळ शिक्षण क्षेत्रातली नाही तर सामाजिक, शैक्षणिक, साहित्यिक क्षेत्रातल्या विषयात काम करणं, अशा अनेक मराठीचा अभ्यासक, भाषिक, साहित्यिक, लेखक त्या भूमिकेतनं या माझा साहित्य परिषदेशी संबंध आहे. आणि या भूमिकेतनं एक हितचिंतक म्हणून तुम्ही आता कार्यरत आहात असं आपल्याला म्हणता येईल. मग हा हितचिंतक म्हणत असताना मग तुम्हाला सदस्यत्व देखील आतापर्यंत तुम्ही का, म्हणजे मला वाटतं की ते 28,000 सभासद महाराष्ट्र साहित्य परिषदेचे आहेत आणि राज्यभरात किंवा राज्याबाहेर जवळजवळ 90 शाखा आहेत. एवढा मोठा सगळा व्याप असलेली संस्था. खरं सांगू का, मी माझी गेली 45-46 वर्ष शिक्षण क्षेत्र, विद्यापीठाचं क्षेत्र याच्यावरती माझं लक्ष केंद्रित केलं होतं. त्यामुळे विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून विद्यार्थी चळवळीत मी असंख्य विषयात काम केलं. तेव्हा साहित्य क्षेत्रात, साहित्य संस्था, त्याचं पदाधिकारी होणं हा काही माझा अग्रक्रमाचा विषय नव्हता. परंतु या साहित्य परिषदेच्या काही वादाचे विषय वर्तमानपत्रातून वाचायला मिळाले. त्याच्यातनं एक अस्वस्थता आली की साहित्य संस्थेमध्ये अशा प्रकारचं अत्यंत हीन दर्जाचं राजकारण व्हावं आणि ते वर्तमानपत्रामधून त्याचे रकाने भरून यावेत, हे थोडं अस्वस्थ करणारं होतं. म्हणून महाराष्ट्र साहित्य परिषदेचे त्यावेळचे, म्हणजे आत्ताचे सुद्धा जे विश्वस्त संस्थेचे अध्यक्ष आहेत डॉक्टर शिवाजीराव कदम यांना मी एक खुलं पत्र लिहिलं की बा शिवाजीराव, मी तुम्हाला ओळखतो, विद्यापीठात आपण एकत्र काम केलं आहे, त्यामुळे तुमच्यासारख्या व्यक्ती जिथं अध्यक्ष आहेत तिथं अशा प्रकारचं वादविवाद आणि टोकाची भांडणं होणं अपेक्षित नाही. तुम्हीच पुढाकार घेऊन हा वाद विषय मिटवा. मूळ वाद काय तर 2021 साली महाराष्ट्र साहित्य परिषदेची पंचवार्षिक निवडणूक होणं अपेक्षित होतं. बरोबर आहे. त्यावेळच्या त्यांच्या सर्वसाधारण सभेमध्ये त्यांनी निवडणूक घेतली नाही. जे काही 40-50 जण सर्वसाधारण सभेला उपस्थित होते त्यांच्या उपस्थितीतच जुन्या कार्यकारिणीला मुदतवाढ म्हणा, जुन्या कार्यकारिणीचं आता पुन्हा पुढची 5 वर्ष काम काही अशा प्रकारचा एक ठराव पारित केला आणि निवडणूक न घेता जुनीच कार्यकारिणी पुढच्या 5 वर्षासाठी त्या ठिकाणी कार्यरत राहील. बरं. अनेकांनी त्यावेळेला सभेमध्ये आक्षेप घेतला की असं करू नका, विद्यापीठाची काही एक मान्य घटना आहे, त्या घटनेमध्ये निवडणूक घेण्याची काही तरतूद आहे, पद्धती आहे, त्या तरतूद पद्धतीनुसार निवडणुका घ्या, जे निवडून येतील ते येतील आणि जे काम करतील, आपलं काही आक्षेप असण्याचं काही कारणच नाही. पण तसं न करता त्याच्यात विरोधात काही जण धर्मादाय आयुक्त कार्यालयात त्यांनी याचिका दाखल केली की यांनी जो बदल अहवाल, चेंज रिपोर्ट सादर केला त्याला आव्हान याचिका दाखल केली गेली. ज्यांनी आव्हान याचिका दाखल केली अशा 2 आजीव सभासदांना साहित्य परिषदेच्या या पदाधिकाऱ्यांनी सभेतनं हाकलून देणं, त्यांचं सदस्यत्व रद्द करणं, त्यांच्यावरती काही खोटे नाटे काही आरोप करणं, अगदी विनयभंगाचे प्रश्न आरोप त्यांच्यावरती केले. असं केल्यावरती आमच्यासारख्या जे चळवळीत 40 वर्ष काम केलं यांना अस्वस्थता वाटणं आणि त्या अस्वस्थतेतनं मी शिवाजीराव कदमांना पत्र लिहिलं. त्यांनी पुढाकार घेऊन साहित्य परिषदेच्या काही कार्यकारिणीच्या सदस्यांशी आमचा संवाद घडवून आणला. नाही तर मी साहित्य परिषदेची आजपर्यंत पायरी चढलेलो नाही. मी तिथं काय गेलो असेल तर काही कार्यक्रमासाठी त्या पटवर्धन सभागृहात गेलो आहे, पण साहित्य परिषदेच्या त्या व्यवस्थापकीय रचनेमध्ये जाण्याचं काम पडले. हां, विद्यार्थी परिषद आमचे दमा विराजदार साहित्य परिषदेचे काही काळ अध्यक्ष होते. त्या काळात साहित्य परिषद दमांना भेटण्यासाठी जाणं एवढाच आमचा कार्यक्रम होता, बाकी जाण्याचा विषय नव्हता. किंवा आमच्या SNDT कॉलेजचे प्राचार्य हेवी इनामदार तिथे काही काळ पदाधिकारी होते, त्या निमित्ताने त्यांना भेटण्याचा योग. अन्यथा साहित्य परिषदेच्या राजकारणात, तिथल्या संस्थागत राजकारणात पडण्याचं आमचं काही काम नाही. याची सर्वसाधारण सभा म्हणजे तुम्ही जिचा उल्लेख केला ती एका अर्थाने निमित्त ठरली आणि ज्यामध्ये 2 किंवा 3 लोकांना ज्यांनी आवाज उठवला होता, निवडणुका त्यांना बरंच वाद, म्हणजे मला वाटतं सगळं त्याचाही व्हिडिओ आला होता बाहेर. आणि मग त्यांना सोबत घेऊन किंवा त्यांच्यासारख्यांना सोबत घेऊन तुम्ही आता महाराष्ट्र साहित्य संरक्षण समिती त्याचे तुम्ही अध्यक्ष आता झाला. शिक्षण क्षेत्रातले, सामाजिक साहित्य क्षेत्रातले काही जणांबरोबर घेऊन महाराष्ट्र साहित्य परिषद संरक्षण कृती समिती नावाची कृती समिती केली.
त्या कृती समितीच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्र साहित्य परिषदेचं जे 15 जिल्ह्याचं कार्यक्षेत्र आहे, किती कार्यक्षेत्र याचं, पुणे विद्यापीठाचे जुने 5 जिल्हे, पुणे, नगर, नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार. शिवाजी विद्यापीठाचे 4 जिल्हे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर. कोकणातले 2 जिल्हे, सिंधुदुर्ग, रत्नागिरी. आणि तुमचे मुंबईतले नवी मुंबई आणि ठाणे जिल्हा, एवढं याचं कार्यक्षेत्र आहे. साधारणपणे 21-22 हजार सदस्य आहेत. त्याच्यातले आत्ता 10% मृत आहेत, 10%चे पत्ता सापडत नाही असं म्हटलं तरी 15-16 हजार कृतिशील ज्यांचा संपर्क होऊ शकतो असे सभासद आहेत. यांना निवडणूक लढवण्याचा निवडून आणण्याचा, निवडणूक कार्यकारिणी निवडण्याचा अधिकार आहे. पण त्यावेळी जे कारण दिलं गेलं म्हणजे ते सगळा काळ, त्याच्या आधीची 2-3 वर्ष सगळे आपण कोविडच्या सावटाखाली होतो. कोविडची एक प्रकारे सगळ्यात सगळी दहशत होती, सगळं एक अस्ताव्यस्त सगळं झालेलं होतं. आणि त्यामुळे मग पुढची ही 5 वर्षासाठी आपल्याला कालमर्यादा वाढवणं ही अपरिहार्यता होती असं साधारणपणे. कोविड मुळात ही मार्च 2021 मधली घटना आहे. हो, तोपर्यंत कोविड हळूहळू ओसरला होता. नंबर 1. त्याच काळात अन्यही निवडणुका झाल्यात, अन्य संस्थांच्या निवडणुका झाल्या, विधानसभेच्या निवडणुका झाल्या, लोकसभेच्या निवडणुका, हे सगळं झालेलं आहे ना त्या काळात. अन्य संस्थांना निवडणुका घेता येतात आणि साहित्य परिषद फक्त निवडणूक घेऊ शकत नाही, असं तर असू शकत नाही. नंबर 2, यांच्या निवडणुका पोस्टल बॅलेट आहे, पत्ररूप मतदान आहे. त्यामुळे ते निवडणुकीसाठी घराच्या बाहेर पडायचं आहे अशी स्थिती नाही आहे. तुम्ही पोस्टाने मतपत्रिका पाठवणार, तुम्ही मतपत्रिका भरायची आणि साहित्य परिषद पाठवायची, त्यामुळे एकत्र येऊन समूहामध्ये निवडणूक करायची अशी स्थिती नाही. हा एक भाग. आणि त्यांनी ज्या सर्वसाधारण सभेमध्ये हे निवडणूक झाल्याचं घोषित केलं आहे त्याच्यामध्ये त्यांनी कुठलंही कोविडचं कारण दिलेलं नाही. म्हणजे त्याच्या जे काही इतिवृत्त म्हणतात त्या इतिवृत्तामध्ये कोविड नावाचा शब्दसुद्धा लिहिलेला नाही. मग कोविडमुळे आता आम्ही या निवडणुका अशा पद्धतीने घेतो आहोत किंवा याच कार्यकारी मंडळाला आम्ही 5 वर्षाची मुदतवाढ देतो आहोत असा कुठलाही उल्लेख तिथे नाही. उलटं त्या इतिवृत्तामध्ये ही कार्यकारिणी आवाजी मतदानाने निवडून आली असं लिहिलेलं आहे. आवाजी मतदानाने निवडणूक करण्याची त्यांच्या घटनेमध्ये तरतूदच नाही. आणि तिथं अन्य लोकांना जर संधी असेल उमेदवारी करायची, ती तरी संधी दिली आहे का तुम्ही? नाही दिलेली. त्यामुळे अन्य सभासदांना उमेदवार होण्याची संधी नाही, मतदान करण्याची संधी नाही, कुठले कार्यक्रम घोषित केलेला नाही, काहीच नाही केलं. उलटं त्यांनी एक प्रतिज्ञापत्र सादर केलं चॅरिटी कमिशनरसमोर की आम्ही संस्थेच्या घटनेनुसार या निवडणुका पार पडलेल्या आहेत. आता खोटं प्रतिज्ञापत्र देणं हा फौजदारी गुन्हा आहे. तो साहित्य परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. आम्ही त्याची तक्रार चॅरिटी कमिशनरकडे दाखल केली आहे की यांनी जे प्रतिज्ञापत्र चॅरिटी कमिशनरसमोर सादर केलेलं आहे ते खोटं आहे. कारण संस्थेची घटना, त्याच्यात निवडणुकीची केलेली तरतूद आणि यांनी केलेल्या निवडणूक आणि पद्धती याच्यामध्ये कुठलंही साम्य नाही. पण ते जर म्हणजे त्यांना असं वाटत असेल की आपण जे काही कामकाज पाहतोय किंवा जे काही काम करतोय ते चांगल्या पद्धतीने चाललं आहे किंवा हातात घेतलेली कामं आपल्याला कुठेतरी आता इप्सितापर्यंत न्यायची आहे, काहीतरी चांगलं घडवायचं आहे म्हणून मग कारण आपण इतरत्र म्हणजे जरी ठीक आहे सगळीकडच्या निवडणुका कोविड काळानंतर झालेल्या असल्या तरी आपण आता राज्यात पाहतो की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 10 वर्ष होत नाही, काही ठिकाणी तर 10 वर्ष झालेले नाहीत अशी अवस्था आहे. तर मग जर चांगलं काम करत असतील आणि तर मग त्यात काय गैर आहे? ठीक म्हणजे त्या की सगळ्यांनी सर्वानुमते हा सगळा संस्थात्मक गाडा पुढे ओढून न्यायला काय हरकत आहे? त्यावेळची झालेली वर्तमानपत्रातली चर्चा अशी आहे, आम्ही 2 वर्षासाठी मुदतवाढ घेऊ. त्यावेळचे जे रावसाहेब कसबे अध्यक्ष होते त्यांनी सभेत सांगितलं ही मुदतवाढ 2 वर्षाकरता आहे, 2 वर्षांत आपण निवडणुका घेऊ आणि पुन्हा लोकनियुक्त किंवा सभासद नियुक्त निवडून दिलेल्या सभासदांच्या ताब्यात. ते 2 वर्ष केव्हाच निवडून गेले. आणि आज 5 वर्षे त्यांनी असा अनधिकृत कालावधी त्यांनी उपभोगलेला आहे. म्हणजे कार्यकारिणीच ही घटनाबाह्य किंवा बेकायदेशीर आहे. घटनेच्या तरतुदीच्या विरोधात आलेली ही कार्यकारिणी आहे. सबब त्याला आमचा लोकशाही कारणासाठी विरोध आहे. तिथे कोण निवडून येतं याच्याशी आम्हाला मला निवडणुकीत लढवायची नाही, मला निवडणूक लढवण्याचा काही अधिकारही नाही कारण मी सभासदच नाही. उलट त्यांची तरतूद अशी आहे की
जो सभासद झाल्यानंतर तुम्हाला 3 वर्ष निवडणुकी लढवता येत नाही. म्हणजे मला आज जरी यांनी सभासद करून घेतलं तरी मला पुढची 3 वर्ष निवडणूक लढवता येणार नाही. त्यामुळे माझा काहीतरी व्यक्तिगत स्वार्थ आहे म्हणून मी या आंदोलनामध्ये पडलो याची आवश्यकता नाही, याची गरज नाही. पण त्यांचा काय मग हेतू असेल? कारण हे तर हा, सगळे आता एवढे त्यांचं- नामवंत लोक इथे आता आहेत त्यांचा आणि हेतू- ज्यांना प्रतिष्ठा आहे त्यांचा समाजामध्ये, हेतू असे काय सगळे लोक. म्हणजे आता स्पष्टपणे बोलायचं झालं हां. तर जे अखिल भारतीय साहित्य महामंडळ नावाची जी एक पेरेंट बॉडी किंवा महाराष्ट्र स्तरावरची जी संस्था आहे त्याच्या या सगळ्या घटक संस्था, त्या अखिल भारतीय साहित्य महामंडळाचं कार्यालय दर 3 वर्षांनी मुंबई, पुणे, संभाजीनगर, नागपूर असं स्थलांतरित 3-3 वर्षांनी स्थलांतरित होतं. बरोबर. तसं या 1 एप्रिल 2025ला या अखिल भारतीय साहित्य महामंडळाचं कार्यालय पुण्यामध्ये स्थायिक झालं. एक. दुसरं, जेव्हा ते अखिल भारतीय साहित्य महामंडळ पुण्यामध्ये आलं त्यावेळेला इथली जी कार्यकारिणी आहे तीच अखिल भारतीय साहित्य महामंडळाची कार्यकारिणी होते अशी त्यांची तरतूद आहे. त्यामुळे या महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या बेकायदेशीर किंवा घटनाबाह्य किंवा घटनाविरोधी कार्यकारिणीला अखिल भारतीय साहित्य महामंडळाची कार्यकारिणी होण्याची संधी मिळाली. हा एक त्यांचा लाभ, त्यांचा हेतू तो एक. दुसरं, इथं एकदा अखिल भारतीय साहित्य महामंडळ आलं की पुढचे 3 वर्ष होणारी महाराष्ट्र साहित्य संमेलनं जी आहेत, अखिल भारतीय महाराष्ट्र साहित्य संमेलनं जी आहेत, 99, 100 आणि 101 ही 3 साहित्य संमेलनाच्या आयोजनाची जबाबदारी यांच्यावरती आली, की जे आता 99 साहित्य संमेलन सातारला होणार आहे. म्हणजे मग सातारचं साहित्य संमेलन 99, 100वा साहित्य संमेलन संभाव्यरित्या पुण्यात आणि 101वा साहित्य संमेलन जे काही ज्या स्थानी होईल ते होईल. अशी 3 प्रतिष्ठित साहित्य संमेलन आयोजित करण्याची जबाबदारी यांच्याकडे आहे. तो त्यांना प्रतिष्ठेचा मान पाहिजे म्हणून त्यांनी हे घडवून आणलं. आणि त्याचा पुरावा नाही, पण अशी चर्चा आहे की मिलिंद जोशी जे आत्ताचे कार्याध्यक्ष आहेत त्यांना 100व्या मराठी साहित्य संमेलनाचं अध्यक्ष व्हायचं आहे. या एका सुप्त इच्छेने हे ते घडवत आहेत की काय अशी शंका यावी असा एकूण या वर्तुळातली चर्चा आहे. याच्या संबंधाने आपल्याकडे अधिकृत पुरावा नाही. त्यामुळे या विधानाच्या आधारे माझ्यावरती केस लावू शकतात का? तर लावू शकतात, पण पुरावा नाही. पण अशी चर्चा आहे. मान्य करता की पुरावा नाही, पण अशी चर्चा आहे असं. त्यामुळे तुम्ही जो प्रश्न विचारला मागायचे हे ते का करतायत, या कारणासाठी ते करतात. चेंज रिपोर्ट त्यांनी सादर केले नाहीत असं तुम्ही म्हटलात, आणि मग नाही, त्यांनी चेंज रिपोर्ट सादर केला आहे. ओके. म्हणजे ही जी काही निवडणूक झाली तथाकथित, त्या निवडणुकीचा चेंज रिपोर्ट त्यांनी सादर केला. त्याला 2 आजीव सभासदांनी आक्षेप याचिका दाखल केली. ती गेले 3.5 वर्ष प्रलंबित आहे. सुनावणीच होत नाही. सुनावणी होत नाही. धर्मादाय आयुक्त कार्यालय तिथं परदेशी म्हणून राजेश परदेशी नावाचे सहधर्मादाय आयुक्त आहेत. त्यांच्या न्यायालयासमोर गेले 3.5 वर्ष याची सुनावणी ही प्रलंबित अवस्थेमध्ये आहे. यांचे वकील सुनावणीच्या वेळेला येत नाहीत, की आले तर उपस्थिती नोंदवून निघून जातात, कुठलंही निवेदन सादर करत नाहीत, त्यांची भूमिका सादर करत नाहीत. आणि हे जे सभासद आहेत त्यांचे वकील जातात, आपलं म्हणणं सादर करण्याचा प्रयत्न करतात, पण तुमचा प्रतिपक्षाचा वकीलच न आल्यामुळे किंवा त्यांनी काही भूमिका न घेतल्यामुळे सुनावणी पुढे जात नाही. असं 3.5 एक छोटा किरकोळ विषय आहे की चेंज रिपोर्ट मान्य का अमान्य, त्याला घेतलेले आक्षेप योग्य का अयोग्य याचा निर्णय करायचा. याला 3.5 वर्ष लागतात का? नाही लागत. पण काय कोर्टातले जे वेगवेगळे फंडे आहेत केस लांबवण्याचे, आता त्याच्यावरती न बोललेलं बरं. काय काय कारणाने कोर्टातल्या केसेस लांबवता येतात, तसे त्यांनी लांबवले आणि गेले 3.5 वर्ष याची सुनावणी झालेली नाही. अगदी कालची 4 तारीख जी होती, 14 तारखेला शेवटची सुनावणी झाली. वकील झाले नाहीत साहित्य परिषदेचे. का नाही आले? नाही आले. त्याला कोण विचारणार का नाही आले? शेवटी आमच्या वकिलांनी म्हणजे साहित्य या आजीव सभासदांच्या वकिलांनी निवेदन दिलं की तुम्हाला आता कुठलाही पुरावा त्या ठिकाणी सादर करायचा नाही. तर यांना पुरावा सादर करायचा नाही की यांच्याकडे पुरावाच नाही आहे, यांनी योग्य पद्धतीने निवडणूक घेतली आहेत हे सांगणारं काहीतरी डॉक्युमेंट पाहिजे त्यांच्याकडे. ते नाही. म्हणून आम्ही म्हटलं की आता पुढच्या तारखेला तुम्ही सुनावणी सुरू करा, यांना पुरावा सादर करायचा नाही आहे. किमान असा
अयोग्य कालावधी किंवा बेकायदेशीर कालावधी, अनधिकृत कालावधी त्यांचा 4.5 वर्षाचा पूर्ण झालेला आहे. शेवटचे 5 महिने राहिले. म्हणजे निवडणूक न घेता जवळजवळ त्यांनी 5 वर्षे इथली सत्ता उपभोगलेली आहे. मग ती अधिकृत, अनधिकृत, कायदेशीर, बेकायदेशीर हा प्रश्न आहेच. पुन्हा यांनी खोटं प्रतिज्ञापत्र दाखल केलं आहे, तो विषय आहेच. काय करणार तुम्ही? आता चॅरिटी कमिशनरचा जर निर्णय नाही आला तर मग आता म्हणून आम्ही मग तुमचं 99व 100व 101व पार पडेल. तसं नाही आहे. मग आता आम्ही चॅरिटी कमिशनर समोर आणखी एक याचिका दाखल केली 41A खाली. बरं, काय आहे ती? त्याच्या 41A खाली या संस्थेमध्ये प्रशासकीय व्यवस्था घटनेनुसार नाही, सबब धर्मादाय आयुक्तांनी या संस्थेवरती प्रशासक नेमावा आणि तिथं निवडणूक प्रक्रिया पूर्ण करून लोकशाही मार्गाने तिथं कार्यकारिणी निवडावे, अशी आम्ही याचिका दाखल केली. त्याची सुनावणी पुढच्या महिन्यात 9 तारखेला आहे. बरं. एक दुसरी ही सुनावणी आता 27 तारखेला, आत्ताच्या जी चालू सुनावणी आहे ती 27 तारखेला होईल. आम्ही म्हटलं 27 तारखेला तुम्ही सुनावणी सुरू करा. ती तुम्ही केली नाहीत तर आम्ही 1 डिसेंबर 2025पासून आम्ही तिथे मग साहित्य परिषदेच्या समोर अथवा न्यायालयासमोर उपोषणाला बसू. तुम्ही आम्ही न्याय मागतो. आम्ही असं म्हणत नाही की आमचं म्हणणं बरोबर आहे हे तुम्ही जाहीर करा. आम्ही असं म्हणत नाही. आम्ही काय म्हणतो, जी कागदपत्रं तुमच्यासमोर आहेत त्या कागदपत्राच्या आधाराने निवडणूक झाली की नाही, ती योग्य आहे की नाही, ती संस्थेच्या घटनेनुसार आहे की नाही, एवढं सांगा, संपला विषय. तुम्ही म्हटलात की ही घटनेनुसार झाली तर तुम्हाला सिद्ध करावं लागेल, कागदपत्र द्यावे लागतील. ते तुमच्याकडे नाहीच आहे. त्यामुळे तिथे तुम्ही येतच नाही, कागदपत्र देतच नाही, तर करणार काय? म्हणजे चॅरिटी कमिशनरच्या न्यायालयामध्ये तुम्ही सनदशीर मार्गाने न्याय मागता हा आहात. एक भाग. त्याच्यापेक्षा ते जे परदेशी होते, राजेश परदेशी, यांनी 3.5 वर्षी आम्ही त्यांच्याविरुद्ध तक्रार दाखल केली. धर्मादाय आयुक्त मुंबईला जे कलोती आहेत, कलोती साहेबांच्याकडे, की हे अशा पद्धतीने गेले 3.5 वर्ष लांबवत आहेत. त्यांचे काहीतरी हितसंबंध गुंतलेले आहेत. साहित्य परिषद आणि राजेश परदेशी यांचे काहीतरी हितसंबंध गुंतलेले आहेत. सबब त्यांना या सुनावणीपासून दूर करा. आणि परवाच कालची सुनावणी ही राजेश परदेशींच्या समोर झाली नाही. त्यांनी धर्मादाय आयुक्त बदलले आणि आता भोसले म्हणून नवीन चॅरिटी कमिशनर जे आहेत, सहज धर्मादाय आयुक्त आहेत, त्यांच्यासमोर कालची सुनावणी झाली. त्यांच्याकडनं सुनावणी काढून घेण्यात आली. एवढ्या आमच्या तक्रारीची दखल कलोती साहेबांनी घेतली आणि ही कारवाई झाली. पण आता एका बाजूने ही सगळी प्रक्रिया सुरू असताना, जसं मी म्हटलं चॅरिटी कमिशनर किंवा अन्य मार्गाने तुम्ही पाठपुरावा करत असताना, दुसऱ्या बाजूला तुम्ही समाज माध्यमांवरून त्यांची बदनामी करतात, एका नामवंत प्रतिष्ठित संस्थेची बदनामी करतात असा आरोप हा तुमच्यावरती होतो. आणि मग त्यातून मग वाद होतो आणि मग तुमच्या सभासदांना किंवा आक्षेप घेणाऱ्या सभासदांना तो म्हणजे आरोप म्हणण्यापेक्षा की तिथे अक्षरशः राडा झाला होता त्या सभेमध्ये, असं गोंधळ झाला होता. तर ही सगळी जी कृती आहे त्याला तुम्ही कारणीभूत आहात आणि ज्यातून बदनामी चालवली तुम्ही, असा एक त्यांच्या. बदनामी कायदा तुम्हाला माहिती आहे. सत्यकथन करणं ही बदनामी नाही. मुळात तुम्ही निवडणूक घेतली नाहीत, निवडणूक न घेता या ठिकाणी संस्थेवरती ताबा मिळवलेला आहे आणि संस्थेचा कारभार तुम्ही बेकायदेशीरित्या ताबा घेऊन गेले 4.5 वर्ष चालवतात. हेच आमचं म्हणणं आहे. ते आम्ही सभेमध्ये मांडलं, सभेच्या बाहेर मांडलं, माध्यमातून मांडलं. जनतेपर्यंत कसं पोहोचणार? आम्ही लोकशाही मार्गाने आणि कायदेशीर मार्गाने आंदोलन करतो आहोत. समाज माध्यमातून विषय हा लोकांपर्यंत पोहोचवतो आहोत. आम्ही काही त्यांची व्यक्तिगत बदनामी केलेली नाही. त्यांचं आमचं कुठलंही व्यक्तिगत भांडण नाही. ते आमचे स्पर्धक नाहीत, आम्ही त्यांचे स्पर्धक नाहीत. आमचं कार्यक्षेत्र एक नाही. आम्हाला काय म्हणायचं, तुम्ही निवडणूक घ्या. आता निवडणूक जी होईल ती धर्मादाय आयुक्तांच्या प्रशासकीय नियंत्रणाखाली होईल. म्हणजे मग तिथे त्या निवडणुकीमध्ये कुठल्याही प्रकारचे गैरव्यवहार होणार नाहीत आणि पारदर्शक पद्धतीने ती निवडणूक होईल. मागच्या निवडणुकीच्या विषयात खूप आक्षेप आहेतच. मतचोरी त्यावेळेला कशी झाली, काय झाली, ह्या विषय आज चर्चेचं नाही. किंवा त्यावेळी मिलिंद जोशींनी प्रचिम शेजवळकरांची खोटी सही करून साहित्य महामंडळावरती जाण्याचा प्रयत्न केला, शिफारस पत्र, ही प्रकरण पूर्वी गाजलेलं आहे. पण आता शेजवळकर गेले, त्यांच्या अप्रोक्ष त्या विषयातला काही पुन्हा उठवण्यात काही अर्थ नाही म्हणून तो विषय आपण सोडून दिला. तर इथली परंपरा काय,
खोट्या सह्या करून शिफारस करण्याची इथली परंपरा काय, निवडणुका न घेता निवडून येण्याची इथली परंपरा काय, खोटं प्रतिज्ञापत्र दाखल करण्याची ही इथली परंपरा आहे. पण तुमची भूमिका आणि आंदोलन तुम्ही मांडत असताना तर तुमच्या भूमिकेविषयी किंवा आंदोलनाविषयी देखील काही प्रश्न उपस्थित केले जातात, विशेष करून की तुमची पार्श्वभूमी जी आहे, तुम्ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित आहात आणि महाराष्ट्र साहित्य परिषदेसारख्या संस्थेमध्ये आपलं कुठेतरी प्राबल्य वाढवायचं, शिरकाव करायचा किंवा जिथे त्या ठिकाणी जे कोणी आतापर्यंत प्रस्थापित आहेत, म्हणजे यामध्ये अध्यक्ष कार्याध्यक्ष ज्यांचा उल्लेख तुम्ही आत्ता केला, मग रावसाहेब कसबे हे अध्यक्ष आहेत किंवा मिलिंद जोशी हे कार्याध्यक्ष आहेत, तर त्या वैचारिक एक प्रकारे म्हणजे त्यांच्याशी तुमचं वैचारिक मतभेद आहेत किंवा भूमिका तुमच्या वेगवेगळ्या आहेत, ते कायम संघ किंवा काय संघ परिवारातील किंवा हिंदुत्ववादी लोकांवरती टीका करत असतात, आरोप करत असतात. यातून हे सगळं घडवून आणलं जातंय व्यवस्थित रीतसर. खरं सांगायचं तर त्या सर्वसाधारण सभेमध्ये एवढी वादावादी होऊन काही विषय आला नसता तर आम्ही या विषयात पडलोच नसतो. नंबर 1. नंबर 2, हो आम्ही संघाचे स्वयंसेवक आहोत. मी विद्यार्थी परिषदेचं विद्यार्थी दशेपासून गेले 40-45 वर्षे अत्यंत क्रियाशील काम केलं. विद्यार्थी परिषदेचा मी प्रांताचा पदाधिकारी होतो, विद्यापीठ विकास मंचाचा प्रांताचा पदाधिकारी होतो. त्यामुळे मी विद्यार्थी परिषद संघाचा कार्यकर्ता स्वयंसेवक आहे, याविषयी लपून राहण्यासारखं काही नाही आहे. नंबर 1. पण विद्यार्थी परिषदेने संघाने काहीतरी मला आदेश दिला आणि म्हणून या ठिकाणी मी आंदोलन करायला उभं राहिलो आणि आता ती संस्था संघाच्या किंवा विद्यार्थी परिषदेच्या ताब्यात घेऊन त्या ठिकाणी एक हिंदुत्ववादी माहोल उभा करायचा असं असण्याचं काही कारण नाही. नंबर 1. त्यामुळे आमचे विचार आहेतच, ते काही लपून राहिलेले नाहीत. त्यामुळे जे आमच्याबरोबर येतील, आमचा हा जो बेकायदेशीर मुद्दा निवडणुकीचा मुद्दा आहे, त्यांना जो पटेल ते उभे राहतील. निवडणुकीमध्ये पुढच्या सिद्धच होईल की कोण कोणाच्या बरोबर आहे आणि कोण कोणाच्या विरोधात आहे. निवडणूक लढवायला सगळ्यांना स्वातंत्र्य आहे. जे सभासद 21,000 सभासद आहेत त्याच्यातनं लोक निवडून येतील. मधल्या काही त्यांनी आणखीन एक गडबड केली. स्वतःची बेकायदेशीर व्यवस्था असतानाही त्यांनी संस्थेची घटना बदलण्याचा प्रयत्न केला. म्हणजे सामान्य 500 रुपये भरून 1000 रुपये भरून सभासद होता येत होतं, ते आता सभासद करणं बंद करून टाकलं. गेले 5 वर्षे त्यांनी कुठल्याही नवीन माणसाला सभासद होऊ दिलं नाही. या अलोकशाही व्यवस्था आहे. कशा करता हे? ही बंदिस्त चौकट कशासाठी? जेव्हा केव्हा ज्या मोठ्या लोकांनी ही संस्था स्थापन केली त्यांनी लोकांना असं प्रतिबंधित केलं नाही संस्थेत येण्यापासून. हे प्रतिबंधित करायचं का, कशासाठी? रावसाहेब कसबेंविषयी तुमच्या मनात खूप काही वेगळा राग आहे नाही किंवा दोषी म्हणजे रावसाहेब कसबेंच्या विषयी जुना अगदी 50 वर्षापूर्वी मराठी साहित्य संमेलनाच्या गरवारे महाविद्यालयात भरलं होतं. त्यांनी जे झोत नावाचं पुस्तक लिहिलं आणि ते त्यावेळच्या काही कार्यकर्त्यांनी संघाविषयी द्वेष व्यक्त करण्यात लिहिलं होतं. ते काही लोकांनी जाळलं, त्यामुळे त्यांना प्रसिद्धी मिळाली. ते जर जाळलं गेलं नसतं तर ते पुस्तक 50 लोकांनी सुद्धा वाचलं नसतं. परंतु कारण नसताना त्यांना त्याची प्रसिद्धी मिळाली. झोतकार रावसाहेब कसबे असं त्यांना गेल्या 50 वर्षी त्याचं नामानिधन गौरवता आलं. आता ते प्राध्यापक आहेत, विचारवंत आहेत, दलित चळवळीत काम केलेले आहेत. त्याच्याविषयी त्यांच्या कामाविषयी आमचा आक्षेप घेण्याचं काही कारण नाही. त्यांची काही मतं आहेत. लोकशाहीमध्ये त्यांना त्यांची मतं व्यक्त करण्याचा अधिकार आहे. पण त्याच्यासाठी महाराष्ट्र साहित्य परिषदेचं व्यासपीठ हे व्यासपीठ नाही. त्यांनी अन्य राजकीय व्यासपीठावरनं त्यांची राजकीय मतं जरूर मांडावीत. त्याला आमचा विरोध असण्याचं काय कारण आहे? आता जे आंदोलन सुरू आहे म्हणजे गेल्या काही काळापासून सुरू झालं आहे आणि आत्ता ज्या स्तरावरती आहे तिथून पुढे आंदोलनाची दिशा साधारणपणे काय असणार आहे, व्याप्ती काय असणार आहे? कारण तुम्ही तर आता उपोषणाचा इशारा दिला थेट साहित्य परिषदेच्या 27 तारखेपासून आमची मागणी 3 आहेत. 27 तारखेला सुनावणी झाल्यानंतर सुरू झाल्यानंतर दैनंदिन सुनावणी घ्या आणि याचा निकाल पुढच्या साहित्य संमेलनापूर्वी, सातारच्या साहित्य संमेलनापूर्वी तुम्ही घोषित करा. बरं, जो काही तुम्हाला निकाल द्यायचा आहे तो निकाल द्या. आम्ही हा म्हणत नाही की त्यांना बरखास्त करा अशी आमची मागणी आहेच, कारण ते बेकायदेशीर आहेत. पण त्याची न्यायिक सुनावणी होऊन त्याचा निकाल झाला पाहिजे हे आहे. आणि दुसरं, प्रशासक नेमा आणि पुढच्या निवडणुका घ्या. आता त्यांनी काय नाटक केलं, आणखीन 15 जानेवारीला निवडणुकीचा कार्यक्रम घोषित केला आहे, 15 जानेवारी 2026. आणि सुप्रीम कोर्टाचा निकाल आहे, एकदा निवडणूक प्रक्रिया सुरू झाली की निवडणूक प्रक्रिया थांबवता येत नाही. मग त्यांचा हेतू काय? 15 जानेवारीपर्यंत कुठल्याही कारणाने हा निकाल लागणार नाही. 15 जानेवारी एकदा निवडणूक प्रक्रिया घोषित झाली की आम्हीच निवडणूक प्रशासकीय त्याचं नियंत्रण ठेवणार आणि आम्हीच निवडून येणार. बरं, हा जो एकूण व्यापक डाव आहे तो डाव आम्ही साध्य होऊ देणार नाही.
निवडणूक खुलेपणाने लढवा, प्रशासकीय रचनेतून निवडणूक लढवा. तुम्ही निवडून आलात, जनतेने तुम्हाला पाठिंबा दिला, स्वागत आहे. तुमच्या विरोधी लोकांना निवडून दिलं, ते त्यात बसतील तिथे. ती अशी काही मोठी सत्ता गाजवायचं केंद्र नाही आहे. ते साहित्यिक चळवळीचं, सामाजिक प्रबोधनाची चळवळ आहे ती. पण महाराष्ट्रातल्या सामाजिक म्हणजे सांस्कृतिक साहित्यिक एकूणच व्यवहारांचं चळवळीचं केंद्र किंवा एक प्रतिष्ठास्थान असलेली महाराष्ट्र साहित्य परिषद आहे. आणि आज घडीला या महाराष्ट्र साहित्य परिषदेची विद्यमान कार्यकारिणी हटाव असा नारा प्राध्यापक धनंजय कुलकर्णी आणि त्यांच्या सहकार्यांनी दिला आहे. अर्थात आज आपण ही एक बाजू जाणून घेतली, अर्थात दुसरी बाजू देखील असेल. काही असू द्यात, यातून साहित्य क्षेत्राचं नुकसान होणार नाही आणि जे काही घडेल ते मराठी साहित्याच्या दृष्टिकोनातून चांगलंच घडेल ही अपेक्षा आज आपण बाळगूयात. तर आपण आमच्या स्टुडिओमध्ये आलात आणि मनमोकळा संवाद साधला त्याबद्दल मनापासून धन्यवाद. धन्यवाद.